पुणे की पसंत मोरे वसंत आज नाही आहे, 15 वर्षापासून आहे। साईनाथ बाबरांचा वॉर्ड हा 100% शिरूर लोकसभेमधला आहे। कदाचित साईनाथ बाबरांना शिरूर लोकसभेमधून संधी देणार असतील, त्यामुळे मी पुणे लोकसभेमध्ये इच्छुक आहे। दोघे जाऊ खासदारकीला। याच्यापेक्षा निष्ठावंतांची वेगळी व्याख्या काय असते ती मला कळत नाहीये। 2024 हे वर्ष लोकसभेचं वर्ष आहे आणि त्या वर्षी हे वर्ष जसं सुरू झालं तसंच लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची चर्चा देखील सुरू झाली। पुण्यातही मनसेकडून अनेक इच्छुक उमेदवारांची नावं चर्चेत येत असतात। त्यातलं एक नाव आहे वसंत मोरे। वसंत त्यांचं नुकतंच एक स्टेटससुद्धा व्हायरल झालं आहे, पुणे की पसंत मोरे वसंत। त्याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः वसंत मोरे आहेत। तर त्या नुकतंच एक स्टेटस व्हायरल होत आहे तुमचं, पुणे की पसंत मोरे वसंत, काय? पुणे की पसंत मोरे वसंत आज नाही आहे, 15 वर्षापासून आहे। जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाली, अगदी त्यानंतरनं 4थ्या महिन्यात निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकीमध्ये मी 2007 साली निवडून आलो। तेव्हापासून तर आजपर्यंत सातत्याने 15 वर्ष पुणे की पसंत वसंत आहे। त्यामुळं मला वाटतं की नवीन काय त्याच्यात नाही आहे, हे फक्त आत्ता लोकांच्या समोर आलं आहे। त्यामुळे मी कालच्याला स्टेटस ठेवलं ते पुणे की पसंत मोरे वसंत। मात्र तात्या हे झालं आजच्या स्टेटस बाबतीतलं। मात्र ज्या दिवशीपासून पुणे शहरात मनसे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची नियुक्ती झाली, त्यानंतरच मनसेत 2 गट पडल्याचं बोललं जातं। वारंवार ही गोष्ट अधोरेखित केली जाते। अशातच शर्मिलाताई ठाकरे यांनी स्वतः साईनाथ बाबर यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात एक सुतार यांना मोठी संधी देणार असल्याचा सुतोवाच त्यांनी केला। त्यानंतर सुद्धा देतील 100%, मला माहिती आहे। परंतु त्या कदाचित साईनाथ बाबरांना शिरूर लोकसभेमधून संधी देणार असतील, कारण साईनाथ बाबरांचा वॉर्ड हा 100% शिरूर लोकसभेमधला आहे। तसं माझा वॉर्ड नाही आहे। मी ज्या प्रभागामधनं नगरसेवक होतोय त्या प्रभागामध्ये बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा अशा 3ही लोकसभा माझ्याकडे आहेत। त्यामुळे मी पुणे लोकसभेमध्ये इच्छुक आहे आणि कदाचित वहिनी म्हटल्या असतील दोघे जाऊ खासदारकीला, दिल्लीमध्ये संघ काढले खासदारकीला। आणखी एक स्टेटस व्हायरल झालं होतं, माझं स्टेटस जे होतं ते स्टेटस माझं हे त्या विषयाला धरून नव्हतं। मग नक्की तो कोणाला इशारा होता, कोणासाठी किती बी करा? संघटनेमध्ये काही लोक आहेत, जर संघटनेमध्ये एक प्रबळ दावेदार आहे, अजून 4 लोक आहेत, मग 5-5 लोक जर संघटनेमधनं इच्छुक असताना NGOजमधनं कोणतरी आलं किंवा प्रतिष्ठित व्यक्ती कोणीतरी आमच्याकडे तिकीट मागितलं तर आम्ही त्यांना पण खासदारकीचं तिकीट देऊ। मला वाटतं की आपल्या लोकांनी काय करायचं, मग आपल्या पक्षातल्या लोकांनी काय करायचं, कुठे जायचं? आम्ही 2-2 वर्ष 3-3 वर्ष तयाऱ्या करायच्या आणि त्याच्यानंतर संघटनेच्या लोकांनी अशा प्रकारे जर उघडरित्या समाज माध्यमांवरती जर लोक बोलत असतील तर मग आम्ही बोलून काय चुकी करत नाही, आम्ही पण बोलणार ना। मी आजपर्यंत माननीय राजसाहेबांचं एक खंदा समर्थक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं आणि ह्याच्यापेक्षा निष्ठावंतांची वेगळी व्याख्या काय असते ती मला कळत नाही आहे। मला वाटतं की दरवेळेस मला हे का सांगावं लागतं की मी राजसाहेबांचा हनुमान आहे, मी निष्ठावंत आहे, की काही लोक ह्याच्यामध्ये एलिगेशन्स करतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम उभे राहतात। ह्याला जबाबदार वसंत मोरे नसतो, काहीतरी पाण्यासाठी या जर गोष्टी कोण करत असेल तर मला वाटतं असं काही विषय नाही आहे। आणि शेवटी माननीय राजसाहेबांचा निर्णय, राजसाहेब युती करायची, उमेदवार कोण द्यायचा हे साहेब ठरवतात। त्यामुळं साहेबांचा जो निर्णय असेल तो वसंत मोरेला पण मान्य असेल ना। नक्कीच। तर काल शेअर केलेल्या स्टेटसमध्ये जसं पुणे की पसंत मोरे वसंत ह्या खरंच पुणेकरांच्या भावना आहेत असं म्हणत जो निर्णय राजसाहेब ठाकरे देतील तो आम्हाला मान्य असेल असं वसंत मोरेंनी सांगितलं।